नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA प्रथम वर्ष मराठी ऐच्छिक अभ्यासपत्रिका पहिली आधुनिक मराठी कथा वाङ्मय या कथा वाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये आपणाला 10 कथा अभ्यासक्रमाला ठेवल्या गेलेल्या आहेत। त्यातल्या 5 कथा आपण अभ्यास केलेल्या आहेत, अध्यापन मी केलेलं आहे। तुम्ही त्याचं वाचन करावं, अध्यापन करावं, अभ्यास करावा, लिखाण करावं, चिंतन करावं। कारण प्रत्येक कथा वाचून आशयासह, विषयासह, वाङ्मयीन मूल्यमापनासह स्पष्टीकरण केलेली आहे। आपल्याला परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे मी ते पूर्ण कथा एकदा वाचून काढून तुम्हाला असे समजून सांगण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून माझ्या आणि तुमच्या दोघांच्याही नजरेखालून प्रत्येक वाक्य कथेतलं जाणं गरजेचं होतं। कथा हे वाङ्मयीन प्रकार, मराठी साहित्यातला कथा हा वाङ्मय प्रकार या ठिकाणी BA प्रथम वर्षाला अभ्यासक्रमाला ठेवलेला आहे। एकूण 10 कथा, त्यातली 6वी कथा आपण पाहत आहोत। निर्वासित, प्राध्यापक अविनाश डोळस यांची ती कथा आहे। लेखक परिचय आपण काल पाहिलेला आहे। प्रस्तावना या कथेची आपण केलेली आहे। आता आपणाला प्रत्यक्ष कथा काय आहे, कारण लेखकांनी निर्वासित या कथेमध्ये दलिताचे दुःखभोग मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। दलिताच्या व्यथा वेदनेचं चित्रण ही कथा वास्तव पद्धतीनं करते। दलित साहित्यिकांनी तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रेरणेतून साहित्य लिहिण्याचा प्रयत्न केला आणि साहित्यातून समाज जागृत करण्याचाही प्रयत्न साहित्यिकांनी केलेला आहे। वर्ण, जात, वर्चस्ववाद या मानसिकतेच्या समाजव्यवस्थेने दलितांना निर्वासितापेक्षाही वाईट जीवन जगायला भाग पाडले। आणि ही अनेक बांगलादेशीय नागरिकांना, हजारो निर्वासित नागरिकांना हा देश सामावून घेतो आणि आपल्या देशामध्ये जन्मलेल्या दलितांना मात्र हीनतेची वागणूक दिली जाते। हा एक प्रसंग या कथेच्या अनुषंगाने आलेला आहे। नकार, वेदना आणि विद्रोह हे दलित कथेचं, दलित साहित्याचा विशेष आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही दलित साहित्याची प्रेरणा आहे आणि माणूस किंवा मानवता हा दलित साहित्याचा आत्मा आहे। कारण मानवता, माणुसता हे मूल्य दलित साहित्यानं जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। माणसाने माणसाशी माणसासारखं राहावं ही दलित साहित्याची निखळ प्रेरणा। कारण मानवतावाद, बंधुता, स्वातंत्र्य, समता
आणि जाती आणि वर्ण व्यवस्थेपासून दूर जाऊन समतेचा विचार मांडणारा हा दलित साहित्यिक कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्राच्या रूपाने दलित कविता हाही कवितेच्याही रूपाने दलित साहित्यिकांनी माणुसता, मानवता, समता, स्वातंत्र्य, बंधुता, नकार, वेदना, विद्रोह ही वैशिष्ट्ये साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण आम्ही सुद्धा माणसं आहोत आणि आम्हाला माणसासारखं जगण्याचा हक्क आहे. त्यासाठी समतेचं तत्व सगळ्यांनी अवलंबावं असं दलित साहित्यिकांना वाटतं आणि तशा पद्धतीची ही दलित संकल्पना अनेक साहित्य प्रकारातून पाहायला मिळते. एकूणच ही कथा काय सांगून जाते हे आपणाला अगोदर पाहायचं आहे. प्राध्यापक अविनाश डोळस यांची ही कथा आहे. एक दलित नाटककार, दलित चळवळीतला एक नेता, एक लेखक. अनेक विपुल ग्रंथसंपदा त्यांनी लिहिलेली आहे. एकूण 35 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. पोरा जा इथून. एक आई स्वतःच्या मुलाला असं म्हणते हे मुळी पटत नाही. त्यानं दुसऱ्या कोणालाही हे सांगितलं असतं तर त्यांनाही विश्वास ठेवला नसता. त्याच्या डोक्यातून निघणाऱ्या विचारानं तो बेजार झाला होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला पडताळून पाहत होता. जन्म देणारी आई निघून जा असं म्हणते हेच मुळी तो सहन करू शकत नव्हता. सर्व आधार एकदम काढून घेतल्यावर एखाद्या आंधळ्या माणसानं धडपडावं तसा तो धडपडला होता. स्वतःच्या स्वभावामुळे आज त्याला नातं तोडावं लागलं होतं. रस्त्याचा प्रत्येक भाग त्याला दगड वाटत होता. निर्जीव, निस्तब्ध पडलेला, कुणीही ठोकरून द्यावा तसं त्याला ठोकरून दिलं होतं. शरीर थरथरत असता तो धीमेपणाने एक एक पाऊल उचलत होता. एकदा मागं फिरून बघावं असं कितीदा त्याच्या मनात आलं होतं, पण त्याचं कट्टर मन मागं फिरकत नव्हतं. गाव त्याचं राहिलं नव्हतं. बाप त्याचा राहिला नव्हता. जन्मदाती आई त्याला आपला म्हणू शकत नव्हती. विचारानं त्याचं मन पेटून उठलं. सर्व परके वाटत होते. तो परका होता, अनाथ असल्यासारखा. मग कशाला वळून पाहायचे. एक मार्मिक विचार अविनाश डोळस खूप मार्मिक विचार आपल्या कथेतून मांडताना दिसतात. कारण वास्तववादी आणि प्रेरणादायी विचार हा त्यांच्या कथेचा धर्म आहे. कारण पोरा जा इथून असं आई स्वतःच्या मुलाला म्हणते हे मुळी कुणाला पटत नाही आहे आणि पटणं स्वाभाविक सुद्धा नाही आहे. पोरा जाय इथून असं म्हणणारी आई असं का म्हणते? कारण आई स्वतःच्या मुलाला असं म्हणते हे पटत नाही आहे. आणि त्या मुलानं दुसऱ्या कोणाला हे सांगितलं तर त्यांचाही विश्वास बसला नसता ह्या गोष्टीवर. हा मुलगा गाव सोडून निघालेला आहे आणि विचार करायला लागलेला आहे.
कारण विचाराच्या धारा या लहान वयामध्ये खूप डोक्यामध्ये विचार त्याचे गोंधळ निर्माण करत आहेत. आणि त्याला जावं वाटत नसताना सुद्धा तो निघालेला आहे. त्याचं इतकं मन खंबीर बनलेलं आहे की पुन्हा मागं नाही पाहायचं. आणि ही अवस्था या कथेच्या सुरुवातीला लेखकांनी सांगितली आहे. कुणाचंही मन पिळून निघावं, मन परिवर्तन होणारी कल्पना आणि एकूणच दलितांच्या जीवनात आलेलं वास्तव या कथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न लेखकाने खूप खंबीरपणे केलेला आहे. आणि ही वास्तवातली दलिताविषयी द्वेषाची भावना या कथेमध्ये जातीयतेची जी काही वाईट अवस्था मांडलेली आहे त्यातून माणसाला एक उपदेश, एक शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न ही कथा करते. जन्म देणारी आई निघून जा असं म्हणते हे मुळीच सहन करू शकत नाही. कारण असं म्हटल्यानंतर सर्व आधार काढून घेतल्यासारखं आंधळ्या माणसानं धडपडावं तशी अवस्था त्या मुलाची झालेली आहे. त्याच्या स्वतःच्या स्वभावामुळे आज त्याला नातं तोडावं लागलं होतं. रस्त्याचा प्रत्येक भाग त्याला दगड वाटत होता. निर्जीव निस्तब्ध पडलेला कोणीही ठोकरून द्यावा तसं त्याला ठोकरून दिलं होतं. त्याला हाकालून दिलं होतं. गावाच्या बाहेरून निर्वासित केलं होतं. शरीर थरथरत होतं. धीम्यपणाने एक एक पाऊल टाकून तो पुढे चालत होता. गावाकडे एकदा मागं फिरून बघावं असं कितीदा तरी त्याच्या मनात आलं, पण त्याचं कट्टर मन मागं फिरकत नव्हतं. गाव त्याचा राहिला नव्हता. बाप त्याचा राहिला नव्हता. जन्मदाती आई त्याला आपलं म्हणू शकत नव्हती. विचाराने त्याचं मन पेटून उठलेलं आहे. सर्व परके वाटत होते. तो परका अनाथ. त्याला अनाथपणाची जाणीव होत आहे, परकेपणाची जाणीव होत आहे. आपला बाप आपला नाही आहे, आपली आई आपली नाही आहे. आपल्याला आपल्या स्वभावामुळे आपण गावाच्या बाहेर निघालेलो आहोत. आपली काय चिल्लर चूक आहे, चूक तर कोणती, हे सगळं आपण पुढं पाहणारच आहोत. कथेचं एक गूढत्व टिकून ठेवण्यासाठी कथेची सुरुवात खूप मार्मिक पद्धतीने अविनाश डोळसने केलेली आहे. कारण वाचक रसिकाच्या मनाचा ठेवा घेणारी ही कथा, कारण पुढं काय घडलं असावं आणि कोणते विचार व्यक्त होतात या कथेतून, कथा ही काय देऊन जाते माणसाला, बोध उपदेश कोणता मिळतो, यामुळं कथेतलं गूढ कायम शिल्लक राहतं आणि उत्कंठा वाढत जाते. कथेमध्ये पुढं काय आहे, काय या लहान मुलानं पाप केलेलं आहे, काय वाईट भावना त्याच्या मनामधून किंवा काय वाईट विचार त्याच्या डोक्यातून किंवा काय त्याचा स्वभाव होता की ज्यामुळे त्याला गाव सोडावं लागलेलं आहे, काय करुणे ते त्याने केलेलं आहे, ज्यामुळे त्याची स्वतःची आई गाव सोडून जा म्हणते, वडील गाव सोडून जा म्हणतात, आई वडील परके वाटायला लागलेले आहेत, गाव परकं वाटायला लागलेला आहे, तो अनाथासारखा निघालेला आहे. काय कारण आहे?
कारण कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अशा व्यक्त करणारी भावना, कल्पना, विचार प्राध्यापक अविनाश डोळस यांच्या कथेतून आपणाला पाहायला मिळतात. दलित साहित्यातून, सगळ्याच दलित साहित्यातून अशा पद्धतीची विचारधारा साहित्यिकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण दलिताच्या व्यथा वेदनेचं साहित्य आम्हाला माणूस म्हणून जगू दे ही त्यांची कल्पना दलित साहित्यामधून पाहायला मिळते. आणि ही वास्तवतेची जाणीव दलित साहित्य निर्माण करून देतं. चेहऱ्यावर घामाचे टिपूस जमा झाले, संबंध शरीरावर घामट थेंब फुटकुळ्या ठसठसून याव्यात तसे उठले. नाकाला काहीतरी झोंबल्यासारखं झालं आणि त्याचबरोबर दोन्ही डोळे अश्रूंनी गच्च भरले. डोळ्यातून घरंगळणारे अश्रू वाट मिळेल तिथे घरंगळू लागले. त्याचं मन पुन्हा बंद करून उठलं. अश्रू नाकाच्या उतरंडीवरून घरंगळत ओठाच्या टोकाला भेटले. त्याचा खारटपणा त्याला झोंबला. तो स्वतःशीच म्हणाला, ह्याला अश्रू म्हणायचे नाही, हे पाणी आहे, खारट पाणी, ज्याला किंमत नाही, डोळ्यातून गाळण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. वर सूर्य तापला होता. जमिनीतून उष्ण वाफा बाहेर पडत होत्या. सर्व रान भकास वाटत होतं. त्याचं जीवनही त्याला तसंच वाटलं, भकास, एखाद्या लोखंडाच्या तुकड्यासारखं. कुणीतरी कशासाठी तरी शोधायचं, कुणीतरी तापवायचं आणि वाटेल तसं घन त्यावर आदळायचं, जसं पाहिजे तसंच चेपायचं. माझ्यासारखं तो तापला, दणादण घन सोसत राहिला आणि आज तडकन तुटला. ही अस्तित्वाची धार मराठी दलित कथेतून पाहायला मिळते. कारण जातीचे चिवटपट मनपटलावर येत असताना दिसतात. चेहऱ्यावर घामाचे टिपूस जमा झाले होते. हा मुलगा गाव सोडून निघालेला आहे आणि या मुलाचं वास्तव चित्रण लेखक सुंदर पद्धतीने करतो. आपल्या डोळ्यासमोर तो मुलगा उभा राहिलाय अशा पद्धतीची चित्ररेखा हे या कथेचं एक वैशिष्ट्य म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण त्याचं मन विचाराने पेटून उठलेलं आहे. त्याला स्वतःला आपण परके वाटत आहोत, अनाथ वाटत आहोत असं वाटतं. मग हे गावच आपलं नसेल, आपली आईवडीलच आपल्याला घराच्या बाहेर काढून देत असतील, गावातले लोक आपणाला निर्वासित करत असतील, तर आपण जायचं तरी कशाला आणि मागं तरी वळून पाहायचं कशाला. म्हणजे त्याचं मन सुद्धा खंबीर बनलेलं आहे आणि तो निघालेला आहे. कुठं निघाला माहीत नाही आहे, पण गाव मात्र सोडून निघालेला आहे. संबंध शरीरावर घामट थेंब फुटकुळ्या ठसठसून याव्यात तसे उठलेले आहेत. नाकाला काहीतरी झोंबल्यासारखं वाटतं. डोळे अश्रूंनी गच्च भरलेले आहेत आणि दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा व्हायला लागलेल्या आहेत. तोंडापर्यंत त्या खारट वाटतात. त्याला वाटतं हे अश्रू, याला अश्रू म्हणायचंच नाही आहे असं तो म्हणतो, पाणी म्हणायचं, खारट पाणी, ज्याला काहीच किंमत नाही. ते डोळ्यातून फक्त गाळण्याशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून ते गाळायचे. कारण आपलं दुःख आपले डोळे कोणी पुसू शकत नाही आहे. तो स्वतःशी खंबीरपणे म्हणायला लागलेला आहे. कारण हे खारट पाणी आहे, हे अश्रू नाही आहे, हे दुःख नाही आहे, हा भोग नाही, सगळं थोटांड आहे. म्हणजे अश्रू पुसणारं कुणी नाही आहे. कारण या थोतांडावर विचार करत असताना तो ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण ही या मुलाची अवस्था कशा पद्धतीची आहे ती सुरुवातीला लेखकाने चित्रित केलेली आहे. कोणत्याही वाचक रसिकाला, समीक्षकाला ही कथा वाचल्यानंतर, हे 2 पॅरेग्राफ वाचल्यानंतर मन व्याकुळ होतं, मन त्रस्त होतं. त्याच्याही डोक्यामध्ये विचाराचे चक्र व्हायला लागतात. कारण दलिताच्या व्यथा वेदनेचं चित्रण वास्तव पद्धतीने चित्रित करणारे प्राध्यापक अविनाश डोळस
त्यांची कथा म्हणजे एक उर्मी असते आणि वास्तवतेची जाणीव देणारी, एक निखळ आनंद देणारी, त्यासोबतच उपदेशाचे डोस पाजवणारी आणि परिवर्तनाची विचारधारा व्यक्त करणारी त्यांची कथा आहे. म्हणून त्यांची कथा सुंदर आहे, त्यांची विचारधारा सुंदर आहे, त्यांची दृष्टी सुंदर आहे. मग कथेचं नावच निर्वासित असं आहे, कारण कथेला निर्वासित हे शीर्षक देत असताना सुरुवातच निर्वासितासारखी झालेली आहे. बरोबर निर्वासिताचं जे काही चित्रण आहे ते वास्तव पद्धतीने या कथेच्या रूपानं आपणाला पाहायला मिळतं. तो मुलगा आहे लहान, आईनं हकालून दिलेला आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे हे मात्र या ठिकाणी आपणाला पाहावं लागेल. आणि ही वास्तवता या कथेतून मांडत असताना लेखक एकूणच दलिताच्या व्यथा वेदनेचं वास्तव चित्रण करत असताना समानता मागतो आहे. मानवतेचे विचार सगळीकडे रुजावे असे त्याला वाटत आहे. इतकंच नाही की दलितांनाही माणूस म्हणून जगू द्यावं ही त्याची धारा साहित्यातून तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आज काळ जरी बदलला असला तरीही अशा पद्धतीच्या काही विचारधारा आपल्याला प्रत्येक समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या मानवी मनातल्या षड्रिपू 6 विकार जे आहेत त्या विकाराच्या भावना प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक माणसामध्ये असतात. वाईट भाव प्रत्येक माणसामध्ये दडले गेलेले आहेत आणि त्यामुळं हा माणूस एखाद्या आपल्या कमी याच्या माणसावर त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे होऊ नये असं लेखकालाही वाटतं, कारण आपल्यापेक्षा कमी शक्तिवान असलेल्या माणसाला शक्तिवान माणूस त्रास देतच असतो आणि होता कामा नये. ही विचारधारा या मुलाच्या बाबतीमध्ये निर्वासिताच्या दृष्टिकोनातून घडलेली आहे. हेही काही खोटं नाही आहे. आणि ती कशा पद्धतीची आहे त्या संदर्भातला विचार आपण पाहू लागलेलो आहोत. आणि ते वर सूर्य तापला होता, जमिनीतून उष्ण वाफा बाहेर पडत होत्या. वर सूर्य तापलेला आहे, सर्व रान भकास वाटत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याचं जीवन त्याला भकास वाटायला लागलेलं आहे, कारण उष्ण वाटायला लागलेलं आहे. सूर्य जसा तापतो तसं त्याचं मन तापलेलं आहे, शरीर तापलेलं आहे, कारण त्याच्या जीवनाच्या वाटा संपल्यात असं त्याला वाटायला लागतं. त्याचं जीवनही तसंच त्याला वाटायला लागतं. आता याच्या पुढची वाट आपली संपलेली आहे, आपण तापून गेलेलो आहे. तिथं आपण जळून आपल्या जीवनाची राख व्हावी. एखाद्या लोखंडाच्या तुकड्यासारखं कोणीतरी कशासाठी तरी शोधायचं, तापवायचं आणि वाटेल तसे त्यावर घन आदळायचं, तसं आपल्या जीवनाचं झालेलं आहे. आणि आपलं जीवनही तशा पद्धतीचं आहे. कुणीही यावं आणि टिकली मारून जावं, कुणीही यावं त्रास देऊन जावं, कुणीही यावं मारून जावं. कोण कोणाला काय बोलतं आहे याचा संबंध विश्वाच्या दृष्टिकोनातून काही राहिलेलाच नाही आहे. समाज, विश्व, त्याच्या मूल्यधारा याचा विचार कुणी करत नाही आहे. आणि हे तर मूल आहे. या मुलावर इतके विचार, या मुलाच्या डोक्यामध्ये, या लहान मुलाच्या डोक्यामध्ये एवढे विचार यावेत आणि त्याला त्याच्या आईनं, वडिलांनी, गावानं हाकालून द्यावं, ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण ही विचारधारा कुठेतरी संपली पाहिजे आणि समतेची, मानवतावादाची, स्वातंत्र्याची कारण विचारधारा आलेली पाहिजे आणि ती येणं गरजेचं आहे. समाज सुधारायचा असेल, माणूस सुधारायचा असेल, जीवनमान सुधारायचं असेल तर हे सगळं घडायला पाहिजे. चांगली दृष्टी, चांगले विचार, चांगल्या भावना, चांगला समाज, नीतिमूल्यवान माणूस निर्माण व्हायला
वेळ लागणार नाही, पण तो निर्माण का होत नाही हा प्रश्न आहे. कारण माणसाच्या मनामधली ही भावना जात नाही आहे. कारण त्याचं डोकं तप्त लोखंडासारखं तापलेलं आहे. त्याचे विचाराची धारा शरीर घण सोसत आहे. लोखंड तापवल्यानंतर घन हाणतात आणि जसा पाहिजे तसा आकार निर्माण करून घेतात. पुन्हा तापवतात, पुन्हा त्याला हे करतात, पुन्हा जसा आकार पाहिजे तसा करून घेतात. तशा पद्धतीने या मुलाची अवस्था आहे. कोणीही यावं, घन मारावं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण जीवन जगावं अशी अवस्था या दृष्टिकोनातून पाहायला मिळते. इथं आपण थांबू. पुढचा भाग नंतर पाहू. धन्यवाद.